आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आमचे तासगाव प्रतिनिधी अतुल काळे कळवतात की वृक्षतोड करून उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची शासनाने जागा बदलून घ्यावी, याकरिता ग्रामस्थांनी शासनाला अनेकदा पाठपुरावा करूनही प्रकल्प त्याच ठिकाणी होत असून शासनाने ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याबद्दल बलगवडे येथील संतप्त ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानावर बहिष्कार घातला। याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे। हा प्रकल्प उभारण्यासाठी गावातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने होणाऱ्या वृक्षतोडीला ग्रामस्थांकडून विरोध आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाला कोणताही विरोध नाही, परंतु वृक्षतोडीला आमचा तीव्र विरोध आहे। सदर प्रकल्पाचे ठिकाण बदलून वृक्षतोड करावी लागणार नाही, अशा ठिकाणी तो उभारण्यात यावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। याबाबत ग्रामस्थांनी उपोषण केले होते। माजी आमदार, माजी खासदार यांनी उपोषण करताना आश्वासन देत उपोषण मोडीत काढले। शासनाकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका वाटत नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला। शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत गावातून एकही मत दिले गेले नाही। आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कोणतेच मतदान करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। अध्यक्ष, आज जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे ग्रामसभा घेऊन आपण जे ठरवलं होतं, जे आवादा कंपनीचा सोलरचा जो प्रकल्प उभा राहिला आहे, त्याला जागा हस्तांतरणाचा जो आपण उपोषणाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने जे केलं होतं ते काय मान्य केलं नाही, म्हणून ग्रामसभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेतली होती। त्या ग्रामसभेला पूर्ण मतदार बलगवड्यातील ग्रामस्थ जागली। आज हा प्रकार ज्यांनी केला किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदला एकही मतदान झालं नाही, त्यामुळे मी बलगवडे तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत बलगवडे हे बलगवडे ग्रामस्थ मतदार यांचं मी सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद देतो। प्रथम मी बलगवडे गावातील सर्व ग्रामस्थांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो की आपण जे सर्वांनी मिळून या सोलर कंपनी झाडं तोडून सोलर कंपनीला विरोध करण्यासाठी आपलं उपोषण करून बाकीचं सगळ्या प्रशासनाशी भांडून कुणी आपली न दखल घेतली, पण आपलं सर्वांनी असं ठरवलं की आता आपलं कोणच ऐकत नाही, तर आपण सर्वांनी इथून पुढच्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा। या बहिष्काराचं सगळं श्रेय बहिष्कार टाकून सिद्ध करले आणि शक्य आपण ती अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवली, ही सर्व आपल्या बलगवडे गावच्या ग्रामस्थांचं श्रेय आहे। त्यामुळे मी सर्वांचं आधी पहिल्यांदा अभिनंदन करतो, बलगवडे गावातील लोकांचा आभार मानतो। सर्वांनी आपण सर्व मिळून गाव पार्टी सगळं सोडून आपण गावासाठी सगळी एक झालो, यामुळे सर्वजणांचा मी पहिल्यांदा आभार मानतो। नमस्कार, मी जुतराम जाधव। बलगवडे गाव आज मतदानावर बहिष्कार का टाकला ते याचा पूर्व इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे की या गावाने वृक्षतोड करून, झाडांची कत्तल करून आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प नको आहे असं म्हणलेलं नव्हतं। फक्त त्याने असं म्हणलेलं होतं सौर ऊर्जा प्रकल्प करा, पण जागा बदली करा। हा या गावचा हा होता। हे प्रशासनाने जागा बदल करतो अशा पद्धतीने तहसीलदार आलते, माझे आमदार आलते, माझे खासदार आलते। स्टेजवरती त्याने आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या गावातलं जे वृक्षतोड करून आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबवलं नाही, पाठीमागे जे तलावाचा एरिया आहे त्यामध्ये राबवू, पण माझे आमदार, माझे खासदार व माननीय तहसीलदार यांनी ही आमच्या भावना ज्या आहेत ह्या भावनांना केराची टोपली दाखवली आणि शेवटी वृक्षतोड करून त्या ठिकाणी प्रकल्प राबवलेला आहे। आणि आज मी बघतोय महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ही एक आज पहिली घटना असेल की एकही मतदान बलगवडे गावाने केलेलं नाही, आणि त्यासाठी खरंच बलगवडे गावच्या मतदाराचं मी शत आभार आणि प्रणाम करतो की गावाने एकी दावली। भविष्यात गावावरती जर संकट आलं तर अशाच पद्धतीनं तुम्ही एकी दाखवावी। आणि दुसरा एक JR आपण टाकलेला आहे, त्या JRमध्ये असं कुठंही नाही की वृक्षतोड करून सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा। तो JR पाहिजे असलं तर कुणाला पाहिजे असलं आपण दिला जाईल, पण जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, प्रशासनाने चुकीचं केलेलं आहे। एवढंच बोलतो आणि थांब। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.